अब्दुल सत्तारांनी शासकीय अनुदान लाटलं. विजय कुंभारांचा आरोप. धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या योजनेत सत्तारांकडून घोळ. प्रस्ताव मंजूर असल्याचं भासवून अनुदान लाटलं. विजय कुंभार यांचा आरोप. महिलांना आणि ज्येष्ठांना दिलेल्या सवलतीमुळेच एसटी तोट्यात. सगळ्यांनाच सवलत देत बसलो तर एसटी महामंडळ चालवणं कठीण होईल. सवलत देण्यावर विचार करावा लागेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं विधान. मला वाटत नाही महिला देण्यात आलेली एसटी सवलत रद्द होईल, पण असू शकतं महामंडळाचा तोटा वाढला असेल, पण यावर निर्णय राज्य सरकारच घेईल. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया. निवडणुकीआधी तत्कालीन सरकारनं अनेक जुमले होते, त्याचाच एक हा भाग. तत्कालीन सरकारला याचा जाब विचारावा लागेल. सरनाईकांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. मेरी कुर्सी छीनी गई. चंद्रपुरातील कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य. अनेक वर्ष मंत्रिपद भोगणाऱ्यांनी दुसऱ्यांसाठी खुर्ची रिकामी करायची असते आणि प्रत्येक पक्षाला हे धोरण लागू व्हायला पाहिजे. मुनगंटीवारांवरील प्रश्नावर राऊतांचं उत्तर. एकनाथ शिंदेंना ईमेल करत धमकी देणाऱ्या दोघांना अटक. मंगेश वायाळ आणि अभय शिंगणे या दोघांना बुलढाण्यातून अटक. दोन्ही आरोपी बुलढाण्याच्या देऊळगावचे रहिवासी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर. सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत. 1995च्या फसवणूक प्रकरणात कोकाटे बंधूंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 300 कोटींचा भ्रष्टाचार. भारतीय किसान संघाचं पत्र वाल्मिक कराडनं अधिकाऱ्यांसमोर फाडलं. सुरेश धस यांचा दावा. कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी बदल्या आणि पदोन्नती प्रकरणात 100 कोटींचा भ्रष्टाचार केला. मुंडेंच्या कार्यकाळात बदल्यांसाठी 60,000हून 5 कोटींपर्यंत रेट. सुरेश धसांनी पत्रकार परिषदेत रेड कार्ड वाचलं. सुरेश धस यांच्यावर आता कुणीही विश्वास ठेवेल असं वाटत नाही, तर मुख्यमंत्र्यांनी धस आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला पाहिजे. राऊतांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंमध्ये नैतिकता असेल तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. सुप्रिया सुळेंकडून मुंडे आणि कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी. महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग. हत्या प्रकरणात 50 जणांची झाडाझडती. 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडेंची परळीत हत्या झाली होती. मनोज जरांगे पाटील आज मस्साजोग दौऱ्यावर. संतोष देशमुखांच्या कुटुंबीय आणि गावकऱ्यांची भेट घेतली. अन्नत्याग आंदोलनाच्या अनुषंगानं ग्रामस्थांशी चर्चा. ग्रामस्थांचं 25 फेब्रुवारीला अन्नत्याग आंदोलन. सुप्रिया सुळेंचा महादेव मुंडेंच्या कुटुंबाला व्हिडिओ कॉल. काळजी करू नका, मी तुमच्यासोबत. सुळेंकडून ज्ञानेश्वरी मुंडेंना धीर. दिल्लीत आजपासून 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर संमेलनाच्या अध्यक्षपदी, तर शरद पवार स्वागताध्यक्ष. महाविकास आघाडीच्या काळात फडणवीस शिंदेंना अटक करण्याचा कट होता. सरकारनं स्थापन केलेल्या एसआयटी समोर प्रवीण दरेकरांचा जबाब. पुराव्यांच्या आधारे सर्व माहिती एसआयटी पुढे मांडली. दरेकरांची माहिती. दिल्लीशी तडजोड करणाऱ्यांना पुरस्कार देण्यास आमचा विरोध होता. शरद पवारांशी कोणतेही मतभेद नव्हते. दिल्लीतल्या कार्यक्रमाबाबत संजय राऊतांचं वक्तव्य. सातारा जिल्ह्यात पालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढणार. धैर्यशील कदम यांची माहिती. तर साताऱ्यात महायुती म्हणून एकत्र लढावं असं आमचं मत. शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाईंचं विधान. राज ठाकरे मुंबई महापालिका आयुक्तांची दुपारी 2 वाजता भेट घेणार. मुंबईच्या विकास कामांसंदर्भात आयुक्तांशी चर्चा करणार असल्याची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपूर गोंदिया दौऱ्यावर. देवरी आणि कन्हानमध्ये शिंदेंची जाहीर आभार सभा. शिंदेंच्या शिवसेनेत काही पक्षप्रवेश होण्याची शक्यता. संगमेश्वरमधील संभाजी महाराजांना कैद केलेल्या जागेची मंत्री योगेश कदमांकडून पाहणी. सरदेसाई वाडा परिसरातील जमिनीची सरकार खरेदी करणार. 7 दिवसात जमिनीचे नकाशे सादर करण्याचे कदम यांचे भूमी अभिलेख विभागाला आदेश. 1993 मध्ये नेमण्यात आलेल्या वोहरा समितीचा अहवाल गायब. दाऊद अंडरवर्ल्ड आणि राजकारणी नेत्यांच्या कनेक्शनबाबत नेमलेली समिती. माहिती अधिकार अर्जाला उत्तर देताना केंद्रीय गृह खात्याची माहिती. इंडियाज गॉट लेटेंट शोमधील वादग्रस्त विधानाप्रकरणी अभिनेत्री राखी सावंतला सायबर सेलचं समन्स. 27 तारखेला चौकशीला हजर राहण्याचे सायबर सेलचे समन्स. तुळजापूरचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार. ड्रग्ज तस्करीचे रॅकेट मोडून आरोपीवर कारवाई करण्याची शिष्टमंडळाची मागणी. तुळजापूर तीर्थक्षेत्री काही वर्षांपासून ड्रग्ज तस्करी होत असल्याचा आरोप. धाराशिवच्या कसबे तडवळे गावामध्ये 10वी परीक्षेचं केंद्र मिळवून दिल्यानं आमदार विक्रम काळेंचा सत्कार. अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची परीक्षा केंद्राची मागणी होती. खासदार भास्कर भगरेंनी घेतली केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट. नाशिक सुरत रेल्वे सुरू करण्याची भास्कर भगरेंची मागणी. तर कोरोना काळात बंद केलेल्या रेल्वे गाड्या पूर्ववत करण्याची देखील भगरेंची मागणी.
जळगावच्या कोठली गावातील जवान प्रवीण पाटील यांना उधमपूरमध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण। प्रवीण पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। नाशिकच्या शिखरेवाडीतील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुनील गोडसेंच्या घरात चोरी, 16 लाखांची रोकड आणि 15 लाखांचे दागिने आणि 31 लाखांचा ऐवज लंपास। पोलिसांकडून तपास सुरू। पुरात मेफेड्रॉन ड्रग्जसह तिघांना अटक। आरोपींकडून 9,40,000चा मुद्देमाल जप्त। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। नाशिकच्या सय्यद पिंपरी गावात कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या जनावरांची स्थानिकांकडून सुटका। जनावरांना घेऊन जाणाऱ्या गाडीची संतप्त नागरिकांकडून तोडफोड। सोलापूरच्या माळशिरसमधील सानिया कागदे एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण। महसूल अधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर ग्रामस्थांकडून सत्कार। जळगावच्या अतिदुर्गम भागात 4 दिवसात 14 हरणांचा मृत्यू। पाल येथील हरिण पैदास केंद्रात चाऱ्यातून विषबाधा झाल्यानं हरणांचा मृत्यू झाल्याची माहिती। कल्याणमध्ये 2 चोरट्यांचा भाजी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला। कल्याण पूर्व पश्चिम जोडणाऱ्या स्कायवॉकवरील हा प्रकार। दगडाच्या हल्ल्यात भाजी विक्रेता गंभीर जखमी। कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना जामीन मंजूर। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जाधव यांच्यावर अटकेची कारवाई। 17 फेब्रुवारीला नागपूर सत्र न्यायालयानं अटकेचे आदेश दिले होते। राज्यातील अनेक जिल्हा बँका पुन्हा एकदा अडचणीत। कर्जमाफीच्या आशेमुळे शेतकऱ्यांची कर्ज भरण्याकडे पाठ। बँकांमध्ये 28,606 कोटींची थकबाकी। बैठकीआधी मंत्र्यांना महसूल विभागाची परवानगी बंधनकारक। बैठकीला जिल्हाधिकारी व्हीसीद्वारेच उपस्थित राहतील। जिल्हाधिकाऱ्यांची मंत्रालय वारी टळणार। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून कशेडी बोगद्याची पाहणी। कशेडी बोगद्याचं काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण। शिवेंद्रराजे भोसलेंच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना। राज्यातील विद्यार्थ्यांसाठी वाहतूक भत्ता देण्याचा निर्णय। शिक्षणासाठी दूरच्या गावात जावं लागणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा। 2025-26 शैक्षणिक वर्षापासून निर्णय अंमलात येणार। कोस्टल रोडवरील डांबरी उंचवट्याची पीएमओ कडून दखल। डांबरी उंचवट्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाल्याचा व्हिडिओ व्हायरल। कोस्टल रोडवर खड्डे नाहीत, मुंबई महापालिकेचं स्पष्टीकरण। टोरेस प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून एकाला नवी मुंबईतून अटक। सुमारे 13 कोटी 48 लाखांचा ब्लॅक मनी व्हाईट केल्याचा आरोप। आरोपी लल्लन सिंहला 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी। फ्रॉडच्या माध्यमातून खात्यातून पैसे गेल्यास बँक जबाबदार। एका याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय। फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये बँक खातेदारांना मोठा दिलासा। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबत 25 फेब्रुवारीला उच्च न्यायालयात सुनावणी होणार। हायकोर्टाच्या आदेशानुसार बाजार समिती पुढील कार्यवाही करणार। पंढरपूरच्या 130 कोटी रुपयांच्या कामाची निविदा रद्द। तांत्रिक कारणामुळे निविदा थांबवल्याची सूत्रांची माहिती। फडणवीस सरकारच्या पहिल्या 100 दिवसांच्या कामांमध्ये या कामाचा समावेश होता। पुणे शहरात जीबीएसचा आणखी एक रुग्ण आढळला। शहरात एकूण 183 जणांना जीबीएसची लागण। कोल्हापुरात जीबीएसचा 3रा बळी। शहरातील 80 वर्षाच्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू। शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची जीबीएस रुग्णांची संख्या 12वर। संभाजीनगरमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीत गुंड बिश्नोईचे फोटो झळकवणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक। विशाल पवार असं अटक केलेल्या तरुणाचं नाव। सिंधुदुर्गमध्ये आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेची तयारी पूर्ण। उद्या पहाटे 3:30 वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात। उद्या पहाटे 3:30 वाजल्यापासून देवीचं मंदिर दर्शनासाठी खुलं होणार। लासलगाव आणि येवला बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण। कांद्याचे सरासरी बाजार दर 1,750 रुपयांपर्यंत कोसळले। नवीन उन्हाळी कांद्याची आवक झाल्यानं दरावर परिणाम। पंढरपूरच्या सांगोल्यामध्ये पाणीपुरवठा योजनांसाठी तब्बल 402 कोटी रुपयांचा खर्च। तरीही नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचितच। आमदार बाबासाहेब देशमुखांचा आरोप। बाबासाहेब देशमुखांकडून पाणीपुरवठा विभागाचा आढावा। बुलढाण्याच्या कोलवडमध्ये कृषी ड्रोनचं प्रात्यक्षिक सादर। कृषी विभाग आणि कॉन्फ्लॉय डायनामिक्स यांचा पुढाकार। ड्रोन फवारणीमुळे शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळ वाचणार। नाशिकच्या अंबड लिंक रोडवर जलवाहिनीला गळतीमुळे पालिकेच्या जलवाहिनीतून पाण्याची नासाडी। 22,000 लोकसंख्येच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार। दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं काही भाग प्रभावित। जळगावच्या भुसावळमधील हातनूर धरणातून आवर्तन सोडलं। तापी नदीत 700 क्युसेकनं पाणी सोडलं। हिंगोलीत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पाणी टंचाई सुरू। जिल्ह्यातील 27 तलावांपैकी 20 तलावांमध्ये 50% पाणीसाठा शिल्लक। परभणीतील खासगी बाजारपेठेत तुरीला 6,700 रुपयांचा दर कमी झाल्यानं शेतकरी हवालदिल। नाफेडकडून खरेदी लवकरच सुरू होणार। तूर विक्रीसाठी नोंदणी करण्याचं शेतकऱ्यांना प्रशासनाचं आवाहन। नाशकात बदललेल्या वातावरणामुळे रुग्णसंख्येत वाढ। फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज।
नांदेड जिल्ह्यात बदलत्या वातावरणाचा आंब्याच्या मोहराला फटका। 15 दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेत वाढ, परिणामी आंब्याचा मोहर गळतीला सुरुवात। आंबा उत्पादक शेतकरी हैराण। परभणीत कापसाला 7,250 रुपयांचा दर, अंतिम वेचणी करून बाजारात कापूस विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल। रब्बी हंगामात टोमॅटोची सरासरीपेक्षा जास्त लागवड, टोमॅटोला प्रति किलो 5 रुपये भाव। शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी हवालतील। बुलढाण्याच्या कोलवडमध्ये शेतकऱ्यांकडून राजमा आणि चिया पिकाची शेती, 40 ते 45 हेक्टरवर राजमा आणि चिया पिकाची लागवड, चियाला 22 ते 23 हजारांचा दर। जालना जिल्ह्यातील 2,57,297 शेतकऱ्यांना मदत जाहीर। ई-केवायसी प्रक्रिया न केल्यानं 27,000 शेतकरी मदतीपासून वंचित। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं प्रशासनाचं आवाहन। यवतमाळमध्ये शेती आणि पीक विम्याच्या वादातून मुलाकडून पित्याची हत्या, प्रफुल्ल चौधरी असं हत्या करणाऱ्या मारेकऱ्याचं नाव। भंडाऱ्याच्या चिसखेडा जुनाजवळ जादूटोण्याच्या संशयावरून एकावर जमावाकडून हल्ला, 40 जणांवर गुन्हे दाखल, पोलिसांकडून तपास सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये एलएफएस ब्रोकिंग कंपनीकडून 24 जणांना 1,44,00,000 गंडा, गुन्हा दाखल, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। नाशिकमध्ये सायबर चोरट्यांकडून 55 कोटींवर डल्ला, जादा परताव्याचे आमिषानं नाशिककरांनी 55 कोटी रुपये गमावले। सायबर पोलीस ठाण्यात वर्षभरात 104 गुन्हे दाखल। अमरावतीच्या रिद्धपूरमधील मठातील अत्याचार प्रकरणी संतापजनक माहिती समोर। पीडित अल्पवयीन मुलीवर सख्या मामाकडूनही अत्याचार, 17 वर्षीय मुलीवर अत्याचार, मुलगी 8 महिन्यांची गर्भवती, पोलिसांकडून मामाला अटक। मालेगावातील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचं प्रकरण, 3 संशयितांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, निलंबित नायब तहसीलदार धारणकर आता सह आरोपी।